हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अवर ई-लर्निंग यूट्यूब चॅनल. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या ई-लर्निंग शैक्षणिक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन अभ्यासणार आहोत. सो माय डिअर स्टुडंट्स, लेट्स गो टू स्टार्ट द लेसन द बॉय who broke the bank. My dear students, today we are going to learn the lesson 2.2 The Boy Who Broke the Bank. The lesson from 10th standard English textbook. Lesson name The Boy Who Broke the Bank म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. या लेसनचे आपण मराठीत भाषांतर शिकणार आहोत. The lesson written from रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहे. ही लिव्ज विथ अ ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी. ते भारतातील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. द इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. ही गॉट अ साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999, 2014. अवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकॅडमीचे पारितोषिक देण्यात आले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज अ स्वेप द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंद राम. ग्रंबल कंप्लेन म्हणजेच तक्रार केली किंवा कुरकुर केली. शेठ गोविंदरामाच्या मालकीच्या पीपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर थांबली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. हातातली सुपडी तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. सीताराम कोण होता तर एका धोब्याचा मुलगा होता. सीताराम कपडे पोहोचवायच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडवू नकोस रे. ही कॉल आउट टू नथू. तो नथूला हटकत बोलला. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलायस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही. कंप्लेंट द स्वीपर बॉय. तो झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात बोलला. आय हॅवंट इवन रिसीव माय रेग्युलर पे. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नॉट अदर सिक आय वर्क इन धिस प्लेस. पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. आणखी 1 आठवडाही येथे थांबणार नाही. अँड नथू बँक
the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. To emphasize means ज्यावर जोर देणे. मी एक आठवडा इथे थांबणार नाही असे सांगत नथूने हातातली सुपडी कचऱ्याच्या डब्यावर परत जोराने आपटली, आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल, बरं, आय विश यू लक, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सेड सीताराम. सीताराम त्याला म्हणाला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. तो सीताराम परत त्याला म्हणाला की तुझ्या जोगं एखादं काम मिळालं तर मी नक्की पाहून ठेवेल असं म्हणून अँड ही फॉर्डेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. डोकं आणि खांदे फार झाकून जातील एवढे मोठे कपड्यांचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. चौथ्या घरापाशी येऊन तो पोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना सीतारामने ऐकले. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. कपड्यांचे गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. सीताराम त्या बाईला म्हणाला की त्याला कामाची गरज आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आता एका बँकेत कामाला आहे पण ते लोक पगार देत नाही म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो? असं का? सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव सीतारामला म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulders and went his way. Hoisted means raise aloft, म्हणजेच आधार दिला. गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. श्रीमती श्रीवास्तवांना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाकाच्या दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले आणि नेहमीचे कपडे खरेदीसाठी ते पिपलनगरच्या बाजारात निघाल्या. Then she set out the पिपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर customary tour ऑफ द क्लॉथ शॉप. आणि ते शॉपिंग करण्यासाठी मग पिपलनगर मार्केटला निघाल्या. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःलाच वारा घालत होत्या. पिपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक असा उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपड्याचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या Having exhausted his topic, Mrs. Srivastav said, Do you know
माय डिअर, दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. मग कपड्यांच्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाला, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. ओनली धिस मॉर्निंग आय हिअर अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसीव हिज वेज फॉर ओव्हर अ मंथ. त्याचा जो झाडूवाला आहे तो तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. अरे बापरे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड अदर. झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं मला वाटत नाही, श्रीमती भूषण म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट अ टॅमरिन ट्री अँड वेंट in search of her husband who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. सो देअर यू आर. तुम्ही इथे बसला आहात तर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर you for almost an hour. Where did you disappear? अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधत आहे. कुठे गायब झाला होतात? Nowhere. कुठेही नाही. मिस्टर भूषण replied. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. मिस्टर भूषण तिला म्हणाले, तू एकाच दुकानात स्थिर असती तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलाच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विरहत असतेस. डोंट स्टार्ट ग्रमलिंग. उगीच कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकक्रप्ट. बँकक्रप्ट म्हणजे फायनान्शियल रुईन मीन्स दिवाळखोर. मिसेस भूषण चिडून म्हणाल्या, आधीच उकड्याने हैराण केलंय. पीपलनगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे. व्हॉट्स दॅट. काय म्हणालात? सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक? व्हाय द पीपलनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अ अकाउंट देअर मिस्टर किशोर. अर्थातच पीपलनगर बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणे त्यांनी बंद केलंय. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे का त्या बँकेमध्ये? नो. नाही. बट. पण. माय नेबर्स हॅज. माझ्या शेजाऱ्यांचं आहे. एक्सप्लेन. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो partition to keeper of a barber shop next door. Deepchand, have you heard the latest? The Pipalnagar bank is about to collapse. You had better get your money out as soon as you can. नंतर त्याने मधल्या भिंतीपलीकडच्या नाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पीपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he necked his customer's right ear. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हलल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला गेला. द कस्टमर एल्ड with pain and distress. Pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. तो गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडला. आधी कापलेल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. With one side of his neck still unshaved, he sped across the road to the general merchant store where there was a telephone.
मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे, तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम. त्या गृहस्थाने शेठ गोविंदराम यांचा नंबर लावला, पण शेठ तेव्हा घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. ते कुठे गेले आहेत? द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. फोन लावल्यानंतर त्यांना समजलं की शेठ गोविंदराम हे काश्मीरला फिरायला गेलेले होते. अरेच्चा, असे आहे तर? त्या गृहस्थ माणसाला या गोष्टीवर विश्वासच बसेना. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, द बर्ड हॅज फ्लॉन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. तो गृहस्थ घाईघाईने न्हाव्याच्या दुकानात परत आला आणि दीपचंदला म्हणाला, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत, म्हणजेच नक्कीच दिवाळखोरी. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ विलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेट अमंग्स्ट द customers and then spread with them in a various direction to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिराकापर्यंत पोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे, पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी जाऊन पोहोचली. Old Ganpat, the beggar, had a crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. Crook means वक्र, म्हणजेच सरळ नसलेला, आणि स्क्वॅटिंग म्हणजे ऑक्युपाईंग सिटिंग ऑन वन्स हिल्स, म्हणजे पाय दुमडून बसणे. म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मोडून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. संध्याकाळी कोणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. कोणीही त्याला कधी चालताना पाहिलेले नव्हते. बट नाव, पण आता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. पण आता बँक बुडते आहे हे ऐकताच बरोबर गणपत उडी मारून आपल्या पायांवर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. It soon became known that he had 1,000 rupees in सेविंग्स. आणि मग नंतर समजलं की त्या गणपतने 1000 रुपये बँकेमध्ये जमा करून ठेवलेले होते. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquake or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a फ्रेझने. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून त्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिपलनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवलेली नव्हती. सम boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Other speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. आता पिपलनगर बँक
बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत आणि सैरभर झाल्यासारखे वागत होते. काही जण आपले कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. आणि लोक दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याची तर्क करीत शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळे ही वेळ आली आहे असे म्हणत होते. द सेठ हॅड फेल्ड द स्टेट, सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनादर. ही वॉज हॅड पीपलनगर, सेड अ थर्ड. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री, सेड अ फोर्थ. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. एक जण म्हणाला की शेठ राज्य सोडून पळून गेले, तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले होते. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पीपलनगरमध्येच लपून बसले होते आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हरायसल मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. डायलेमा मीन्स कोंडी किंवा द्विधा मनस्थिती. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेला बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीमध्ये होता. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles distant, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way to contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याची मला खात्री वाटत नव्हती. आणि शेठ गोविंदराम काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणे शक्य नव्हते. People were turned back from the counters and told to return the following day. मग नंतर लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. They did not like the sound of that. पण ही काही गोष्ट त्यांच्या पचनी पडली नाही. And so they gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we will back in and fetch the Seth. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, "आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत, ते आम्हाला माहीत आहे." ज्याचा एकही पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोरही लोक गर्दीमध्ये सामील होऊन जमावाला भडकवू लागले. द मॅनेजर स्टूड at the door and tried to placate them and declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. बँकेचा मॅनेजर दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करून देणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन आपल्याला दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. "वी वॉन्ट इट नाव, आम्हाला आत्ताच पाहिजे." चांटेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. सर्वजण एका सुरामध्ये ओरडले, "आत्ता आत्ता आत्ता, आज आता आणि या क्षणी." अँड अ ब्रिक हर्टलेड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्रास विंडो ऑफ द पीपलनगर बँक. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. ही सॉ द रेफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. रायझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट, ही क्राईड, "Hooligans, sons of donkeys," as though
it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased. He smote the steps with the brooms, scattering the refuse. नथूने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता, हे काय कमी होतं की आज माझं काम अजून वाढवून ठेवलंय? चिडून त्याने झाडू पायऱ्यांवर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इतरस्त आणखी विखुरला. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. त्या वॉशरमॅनच्या बॉयने नथूला शुभ सकाळ केले. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st of next month. आणि तो नथूला म्हणाला, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. हाऊ इज दॅट? हे कसं झालं? सेड नथू. हॅवंट यू हिअर्ड? तू काहीच ऐकलं नाहीस? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. तू काहीच ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पीपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात, असे म्हणून त्याने आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. स्वतःचं काम आटोपल्यावर तो व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असे त्याने निर्धार केला होता. Who would have thought the bank would collapse, he said to himself, and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं झालं बरं? बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठली गोष्ट कुठे गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन आपण अभ्यासलो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.